हॅलो फ्रेंड्स, तर आमचं व्हॅकेशन सुरू आहे आणि व्हॅकेशनमध्ये आम्ही मस्तपैकी नातेवाईकांना भेटत एकेका ठिकाणी जाऊन छान एन्जॉय करीत आहोत आणि व्लॉग्समध्ये ही सगळी मजा दाखवताना तुम्हीसुद्धा व्लॉग नक्कीच एन्जॉय करत असणार अशी आशा वाटते। तर आजच्या प्रवासामधलं आमचं पुढचं ठिकाण आहे संभाजीनगर। आज आम्ही भाचीकडे संभाजीनगर येथे चाललेलो आहोत। तेथे छान अशी छोटीशी क्यूटशी रुद्रा आमची वाट बघत आहे आणि त्यांनीही आम्हाला खूप प्रेमाने बोलवलेलं आहे। त्यामुळे आता पुढचा प्रवास आहे अहिल्यानगरहून संभाजीनगरचा। तर ब्लॉगमध्ये पुढे काय काय होणार आहे, आम्ही काय काय एन्जॉय करणार आहोत आणि काय काय मजा येणार आहे हे सगळं आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे, म्हणून ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा। गावाला जाण्याची सगळेच जण आपापल्या परीने तयारी करत होते आणि आहोंनी तर मस्तपैकी 4 व्हीलर स्वच्छ केली आणि त्यांनी गाडी काढून प्रवासासाठीच्या बॅगा त्याच्यात मला ठेवायला सांगितल्या। मी सुद्धा एक एक करून सर्व बॅगा ठेवण्यासाठी तिथं सुरुवात केली आणि गावी आल्यानंतर सामान एवढं कसं वाढतं ना तेच मला कळत नाही। खरोखर एवढ्या बॅगा झाल्या होत्या आमच्या। मी, सासरे, रोहित आम्ही सर्वांनी मिळून सर्व सामान गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवलं। अहिल्यानगरहून आता आम्ही निघालो आहोत संभाजीनगरला आणि या प्रवासात आमच्यासोबत आहेत अहो, ननंदबाई, प्रिय असे माझे नंदय भाऊ बापू आणि रोहित, सासरे असे आम्ही सगळेजण संभाजीनगरला चाललेलो आहोत। चला तर मग भेटूया पुढे आपण। गावाला जात असताना रस्त्यावरची सुंदर दृश्य मन मोहून घेत होती। खरंच ट्रॅव्हलिंगची मजा तर हीच असते की निसर्ग सौंदर्य बघणं। घाटामधून ज्या डोंगर रांगा दिसतात, ज्या छान छान दऱ्या दिसतात, ते सगळंच खूप मनाला भावत होतं आणि गाडीमध्ये तर सगळेच फुल ऑन मूडमध्ये होते। सगळेजण आपापल्या आवडीची गाणी लावत होते। मस्तपैकी मजा मस्ती सुरू होती। प्रत्येक जणाला गावाला जाण्याची उत्सुकता तर होतीच, पण प्रवास तर सगळेजण खूप एन्जॉय करत होते आणि असं करता करता अचानक आम्हाला लागली गोदावरी नदी आणि हे आम्हाला कशावरून कळलं तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मासे विक्रेत्यांची जी गर्दी होती ती पाहून कळलं की अरे ही तर गोदावरी नदी आहे। आणि त्या मासे विक्रेत्यांची ती गर्दी पाहून आम्ही तेथे थांबलो आणि तिथं इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे मासे होते की ते बघून आम्हाला काही मोह आवरला नाही आणि आम्ही पण तेथून काही माशांची खरेदी केली। वेगवेगळ्या प्रकारची मासे होती, त्यातले 1-2 प्रकार आम्ही घेतले आणि तेथून निघालो। पण दृश्य एवढं सुंदर होतं, गोदावरी नदीचं पात्र खूप मोठं विशाल दिसत होतं आणि तेथे आम्हाला फोटो काढण्याचा मोह काही आवरला नाही, म्हणून आम्ही तेथे फोटो सेशन केले। नदीच्या काठावर असल्यामुळे तेथे छान थंडगार हवेच्या झुळका चालू होत्या आणि या उष्णतेच्या कडाक्यामध्ये त्या थंडगार झुळका खूप मनाला सुखावून जात होत्या, म्हणून आम्ही तेथेच थोडा वेळ थांबलो आणि छानपैकी या थंडगार हवेमध्ये फोटो काढले आणि पुढे आम्ही गेलो उसाचा रस घेण्यासाठी। पुढे आम्ही उसाचा रस घेण्यासाठी थांबलो। तेथे खूप छान असे पाण्याचे फवारे होते। या पाण्याच्या थंडगार फवाऱ्यांमुळे तिथलं वातावरण एकदम कूल झालं होतं। आम्हाला ती जागा खूप आवडली। आम्ही तिथे उसाच्या रसाचा आस्वाद घेतला आणि मग आम्ही पोहोचलो संभाजीनगरला। तिथं भाची आमची वाटच पाहत होती आणि पहा अरे अरे इथं मी संभाजीनगरच्या भाचीच्या घराची छोटीशी होम टूर देते। भाचीने घर अतिशय सुंदररित्या सजवलेलं होतं। हा आहे हॉल आणि हॉलला लागूनच इथं आहे बाल्कनी। बाल्कनी एवढी मोठी आहे जसं काही एक रूमच बसेल। या बाल्कनीमध्ये खूप प्रकारची तिने झाडंही ठेवलेली आहेत आणि तिथं आहे रुद्राची सर्व प्रकारची खेळणी। रुद्राच्या खेळण्यांचाच बाजार तिथं एवढा आहे की पूर्ण गॅलरी रुद्राच्या खेळण्यांनी तिथं भरलेली आहे। आणि मग या गॅलरीतून निघाल्यावर पुन्हा हा हॉल दिसतो। हॉलमधून इकडे आल्यावर हे आहे किचन। किचनमधील सगळ्या वस्तूंची मांडणी अगदी जागच्या जागी खूप छानरित्या तिने सर्व प्रकारची भांडी रचलेली आहेत। हे छोटंसं छान असं देव्हारं।
किचनच्या बाजूला ड्राय बाल्कनी, वॉशिंग एरिया खूप छान आहे. त्यानंतर किचनमधून बाहेर आल्यानंतर इकडे आहे बेडरूम. बेडरूममध्ये सुद्धा रुद्राची खेळणीही दिसतातच आहे. लहान मुलं घरात असली ना की खेळणीही असतातच. आणि ह्या बेडरूमच्या बाजूला इकडे पुन्हा एक छान अशी प्रिशियस अशी गॅलरी आहे आणि या गॅलरीतून व्ह्यू बघा किती छान दिसतो आहे. संपूर्ण संभाजीनगरच इथून जणू दिसतंय. प्रवासातून आल्यानंतर घरात आता इथं सगळेजण आराम करतात. हे बघा बापू आणि इकडे आमचे जावई यांच्या छान इथं गप्पा सुरू आहेत. माझ्या नणंदबाई किचनमध्ये काहीतरी काम करत आहेत आणि इकडे आहे अण्णा आणि रुद्रा यांची मस्ती सुरू. बघा दोघांचं इतकं छान बॉन्डिंग जमलेलं आहे की रुद्रालाही अण्णांशिवाय करमत नाही आणि दोघं जण छानपैकी खेळत आहेत. रुद्राला अण्णांसोबत खेळताना खूप मजा येते आहे. आणि असं खेळून झाल्यानंतर इथं आमचं जेवण रेडी आहे. छान फिश करी, मस्त फिश फ्राय, भात भाकरी सोबत सलाद. मासे अगदी फ्रेश मिळाल्यामुळे त्यांचा रस्साही खूप छान झाला होता आणि क्रिस्पी फिश फ्राय तर खूपच छान होते. आणि सगळ्यांनी अगदी मनसोक्त पोटभर जेवण केले. आणि मासे पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना तर कमेंट करून नक्की सांगा. येथे आम्ही 2-3 दिवस राहिलो. या दिवसात रुद्रासोबत खूप मजा मस्ती केली. सगळ्यांनाच रुद्रा खूप आवडत होती आणि रुद्रासोबतचे क्षण खूप आम्हाला हे मिस होणार आहेत. आणि तेथे आम्ही मॉलमध्ये फिरलो, एन्जॉय केलं आणि रोज काहीतरी नवनवीन वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला. इट वॉज सो मच फन. शेवटी निघायचा दिवस आला. जाण्याच्या दिवशी भाचीने मस्त आमरसपुरीचा बेत केला होता. आम्ही छान जेवण करून निघत होतो तर छोट्या रुद्राला वाटलं की आम्ही तिला पण सोबत घेऊन चाललोय. ती मस्त हसत हसत आमच्यासोबत येत होती. मस्तपैकी तिला वाटत होतं की आता आपल्याला भूर जायचंय, छानपैकी यायचंय गावाला, म्हणून तीही आमच्यासोबत बघा कसं गाडीत बसण्याची तयारी करते आहे. बाय करा. बाय. बाय करणार बापूला बाय कर. छोट्या रुद्राचं हे रडणं पाहून आमचंही अंतःकरण खूप जड झालेलं होतं आणि गाडीत बसल्यावर तर आम्हाला सारखी रुद्राचीच आठवण येत होती. पण पुढे गेल्यावर आम्ही जेव्हा भाचीला विचारलं की काय करते तर म्हणे नाही ती आता विसरली आणि झोपली आहे, तेव्हा कुठं आम्हाला बरं वाटलं. आणि बघा पुढे जाताना आम्हाला हे निसर्ग सौंदर्य दिसलं, घाट लागला आणि तो व्ह्यू इतका अप्रतिम होता की आम्ही सगळे ते बघण्यात मग्न झालो. तिथेही आम्ही छान छान फोटो काढले आणि आमच्या गावी यायला निघालो. या घाटांवर खूप सुंदर अशी दृश्य दिसत होती. बघा तुम्ही सुद्धा बघा हे निसर्ग सौंदर्य किती छान दिसतंय ते. तर फ्रेंड्स असा होता आमचा सुंदर प्रवास. आय होप तुम्हाला हा प्रवास व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका मस्त ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. Hold me close till I get up. Time is